महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पर्यटन वाढतंय पण नियंत्रण नाही, मद्यधुंद पर्यटकांचा धिंगाणा आणि स्थानिक नागरिक भयभीत। दिव्यागर बोर्ली रस्त्यावरील अपघाताचे श्रीवर्धन दिघी सागरी म्हसळा पोलीस स्टेशनला नागरिकांचे निवेदन। काल दिव्यागर बोर्ली रस्त्यावरील अपघाताचे परिणाम श्रीवर्धन उपविभागातील श्रीवर्धन दिघी सागरी म्हसळा पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडून सर्व हद्दीतील पर्यटकांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी अशी प्राधान्याने मागणी केली। आज म्हसळा पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांनी पोलिसांकडे पर्यटकांनी वाहतुकीचे नियम पाळावे असा आग्रह धरताना बेदरकार मद्यपान करून वाहन चालवणे यावर पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले। भविष्यात अशा घटना होणार नाहीत यासाठी सातत्याने विविध चौकातून नियमित तपासणी, विविध ठिकाणी सूचना फलक लावणे, स्पीड ब्रेकर बसवणे आदीची मागणी केली। सामाजिक कार्यकर्ते मुसद्दिक इनामदार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेशनला आलेल्या शिष्टमंडळात नंदू शिर्के, दीपक शिर्के, सलीम बाक्कर, शहीद जंजीरकर, रियाज घराडे, निहार पेंडकर आदी मंडळी होती। तीनही पोलीस स्टेशनमध्ये वीकेंड आणि पर्यटनाच्या हंगामात किमान 2-2 ट्रॅफिक पोलीस नेमणे, ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस करणे प्राधान्याने सुचवले। तीनही पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांना आमच्या भागात पर्यटन हवे असे आवर्जून सांगत पर्यटकांपासून आम्हा नागरिकांना सुरक्षितता हवी असे आग्रहाने सांगितले। पर्यटकांकडून एका क्षणात बेदरकारपणा करतात आणि एका कुटुंबावर आयुष्यभराचा घात होतो असे काही उदाहरण देऊन सांगितले। पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारके यांनी निवेदकांना पोलीस विभागांकडून साई चेक नाका, बायपास पाभारे नाका, न्यू इंग्लिश स्कूल, तोंडसुरे बायपास या सर्व ठिकाणी जास्तीत जास्त पोलीस देऊन वाहतूक नियंत्रण करण्यात आपण सुज्ञ नागरिकांनी नगरपंचायत प्रशासन माध्यमातून शहरातील अतिक्रमणे हटवणे याबाबत मागणी करणे याबाबत सुचवले। तसेच ड्रेस कोडसह पोलीस मदतनीस अगर व्हॉलेंटियर विनामोबदला देण्याचा प्रस्ताव शिष्टमंडळाला दिला। PSI ज्ञानेश्वर येडवळे, हेड कॉन्स्टेबल पालोदे, सागर चितारे, कॉन्स्टेबल अक्षय पुरी, शौकत मुल्ला, महिला पोलीस शिपाई दीपाली सोनवणे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा। ट्रॅफिकचं काय तुमचं म्हणणं आहे? नगरपंचायतीचं तुम्हाला सहकार्य कसं हवं आहे का फक्त पोलिसांचं हवं आहे? थोडं जनतेसमोर या। परवाची जी बोर्ली मध्ये घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि त्या घटनेचा पहिला प्रथम मी निषेध करतोय। या ठिकाणी पर्यटकांचा जो वाढता ओघ आहे, ह्या वाढत्या ओघामुळे या ठिकाणच्या ह्या घटना घडत आहेत। पर्यटक येत आहेत, मद्यधुंद अवस्थेमध्ये येत आहेत, तर याच्यावर कुठेतरी आळा बसण्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला आज विनंती केली आणि पोलीस प्रशासनाला सांगितलं की याच्यावर कठोरात कठोर जेवढ्या कारवाई करता येईल तेवढ्या कारवाई करा, अशा पद्धतीच्या आम्ही सूचना पोलीस प्रशासनाला दिलेल्या आहेत। यानंतर इथला पर्यटक सुद्धा आला पाहिजे, इथं पर्यटकांची ओघ वाढली पाहिजे, त्याशिवाय आपला विकास नाही आहे। पण मद्यधुंद यायचं आणि इथे गडबड करायची, लोकांना फरफटत न्यायचं, ते ह्या घटना कुठेही आम्ही इथं सहन करून देणार नाही। ही सूचना मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून करतोय आणि पोलीस प्रशासनाने या संपूर्ण ट्रॅफिकचं नियोजन ताबडतोब करावं अशी विनंती सुद्धा आम्ही या ठिकाणी केलेली आहे। बोलते कोण त्याची सुद्धा प्रामुख्याने भूमिका नियोजन करावं। आम्ही सर्व या ठिकाणचे नागरिक म्हणून त्यांच्या सोबत आहोत आणि त्याच्यातून जर काही निर्णय होत असेल तर त्यासाठी आम्ही सुद्धा सहकार्याच्या भूमिकेत आहोत। मंडळ सर्व मिळून इथं आम्ही आज 11 वाजता ग्रामस्थळ मंडळ आम्ही सर्व एक संघ बसून इथं जे दिघी सागरीमध्ये जे मामला झाले 2 दिवस अगोदर त्या संदर्भात इथं निवेदन द्यायला आलो होतो। आचारसंहितामुळे आमची जेवढे पण येणारे होते माणसं त्यांना 90% लोकांना आम्ही डायव्हर्ट केलं आहे। ते 10% माणसं इथं आली होती। त्या संदर्भात आम्ही PSIला आम्ही ABIला आम्ही निवेदन दिले साहेबांना की हे जे टुरिस्ट येतात आहेत ते आमच्या गावामध्ये ते मोस्टली ते बॅचलर असतात, ते लोकही जास्ती मतलब पिऊन वगैरे येतात। जो लोकल फॅमिलीवाले लोक आहेत तिथं काही आम्हाला त्रास नाही आहे, पण जे टुरिस्ट आहेत ते बॅचलर आहेत स्पेशली ते इथं येऊन वातावरण खराब करतात आहेत। आणि एक नाही असे 50 कान आम्ही तुम्हाला दाखवू शकतो की एवढे इथं झालेलं आहे। तरी पण आमची रिक्वेस्ट आहे नगरपंचायतची, तहसील डिपार्टमेंटची की तुम्ही कसाही करून यांना जेणेकरून यांना तुम्ही थांबवावे आणि आमच्या गावाचा जो ॲटमॉस्फिअर आहे त्याला क्लीन ठेवावे। कारण हे जो पण ते टुरिस्ट आहेत